गुड मॉर्निंग. तर नेहमीप्रमाणे आज सर्वांचे स्वागत आहे. आज आहे रविवार 14 जानेवारी. तर नेहमीप्रमाणे आज आपण जात आहोत. आपण दर रविवारला एक मंदिर घेत असतो ना, तर आज आपण चाललेलो आहोत श्री मुरलीधर देवस्थान पवनी येथे. आणि तिथं आपण चाललो आणि तिथं आपलं मंदिर पाहू आणि काय विशेष आहे तिथं गरुडस्तंभ वगैरे तर मी आलेलो आता इथं वेंगा शाळेजवळ. आणि जॉम्पो मंदिर सुरू आहे की नाही, तर आपल्याला तसं ते करायला बरं होईल. कारण मी तर ऐकलं की सकाळी मंदिर खुलते बा, आणि सकाळी कसा रविवार आहे आणि सकाळ सकाळी मस्त जो आपल्याला मंदिर आहे त्यातली जे काही हिस्ट्री आहे ते जाणून घेऊ. आणि कसं आहे नवीन नवीन मला ॲडव्हेंचर्स करणे चांगलं वाटतं. कुछ भी तर म्हणजे कुछ भी कसं आहे नवीन नवीन माहिती घेत राहा माणसानं. अपग्रेड जसं होते ना सिस्टम एखाद्या मोबाईलचे अपग्रेड तसं स्वतःला अपडेट करा. चला तर जाऊ लवकर लवकर. तर मी आलेलो आता ह्या मंदिराकडे आणि चला चाललोय आता. पहा तुम्ही हा रस्ता लक्षात ठेवा. तो मंदिर सुरू असते का मुरलीधराचा? मला व्हिडिओ करतो दर रविवारी मी एखादी मंदिर घेत असतो ना. काहीतरी नवीन नाही का आपले बोलता आलं पाहिजे. हो हनुमानजी विराजमान आहे इथं. चला तर जाऊया. हा आलाय मंदिर आणि तो आहे वरती. सोन्याचा जो कळस तो आहे तो वरती जेव्हा दिसतो तुम्हाला. चला जाऊन पाहूया आतमध्ये. तो हॅलो वेलकम. तर आपण आलो मंदिरामध्ये आणि जो गेट खुला आहे आता श्री मुरलीधर स्वामी देवस्थान पवनी. हा आहे श्री काडेकर यांचा आहे. तर आपण चला आता जाऊ एंट्री करू. हे मंदिर पाहू शकता इथं किती वातावरण छान, बिलकुल शांत शांत वाटते. इकडे काउंट दाखवू जुते साईडला. पाहू शकतो मी इथं छान अशा फोटोज लावले आहेत जे पूर्वज आहेत त्यांचे. आणि इथं अगोदर बसलं असेल ते पहा किती छान असं आहे. मोहन काडेकर जे आहेत पूर्वजांचे. तर आपण आलो मंदिरात आणि इथं आल्यावर खूप छान असं अतिशय सुंदर म्हणजे मनाला शांत असं हे वाटते आपल्याला. इथं मस्त झाड वगैरे आहेत. तुम्ही कसं आहे मंदिरात यावा. कसं आहे तिथं लोकांच्या आस्था भावना असतात ना, त्यामुळे मनाला चांगलं वाटते. पाहू शकता आपण ह्या मंदिराची रचना कशा प्रकारे केली गेली आहे. आणि असं म्हणतात की इथं म्हणजे असं आहे की बा तिथं वरती आहे जो कळस लावलेला आहे तिथं वरती चढू शकत नाही. जे चढला गलत भावनेनं तर माणूस आपाप वरतून खाली पडतो. म्हणून वरती आपल्याला चढायचं नाही, चढून तरी चोरी तर करायची नाही. कारण जो आहे मन आपला साफ पाहिजे. आणि आपण आलो आता बड्या व्हिडिओ करू. इथला जो काही झाडं वगैरे आहेत पाहू शकता. माझ्या मागे मूर्ती इथं मस्त असं अतिशय सुंदर छान रमणीय वातावरण आहे. छान छान प्रकारचे झाडे लावले इथं. आपण
अतिशय असं छान मंदिर आहे, खूप मोठं. नमस्कार. हो नाही, आज आज रविवार ना, रविवार नाही का, तर मी दर रविवारला एक मंदिर घेत असतो. थोडी माहिती नाही का त्याबद्दल जमा करत असतो चॅनलला, यूट्यूबवर नाही का माझ्या छोटासा, तर मी माहिती टाकत असतो. म्हणजे आपल्या गावातील जे काही मंदिरं आहेत, समजा नाही का, प्राचीन मंदिरं वगैरे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल माहिती याबद्दल? मंदिराची आठवण झाले का? आणि हे कुणाच्या मालकीचे मंदिर आहे? नाही सांगू शकत कोणी. अच्छा अच्छा, नाही कुणाच्या मालकीचे, म्हणजे काडेकरांचे आहे ना? अच्छा अच्छा, नागपूरचे. अच्छा, हे जे मंदिर आहे हे नागपूरचे जे काडेकर आहेत त्यांच्या मालकी आहेत, ते बाबा सांगतात. आणि ते 7-8 वर्ष झाली या मंदिराची सेवा करतायत. तर कसं आहे, निस्वार्थपणाने सेवा करा. आणि पाहू, अतिशय असं छान छान मंदिर आहे, खूप मोठं. आतमध्ये तळघर, आणि इथं म्हणजे कसं सोय करत असतात हे जे आहेत मंदिराचे जुने माणूस म्हणा, म्हणजे कर्मचारी दिसले, कर्मचारी नाही, सेवकच चेक, हो कर्मचारी चेक प्रकारे. आणि हे आहे गरुड स्तंभ. हे पूर्ण जे आहे दगडाचे बनलेले आहे, प्राचीन असं. पाहू शकता आपण, पूर्ण दगडाचे बनलेले आहे. किती छान कलाकृती आहे, अतिशय सुंदर अशी. पहा, हे किती अतिशय सुंदर आहे. म्हणजे ह्या मंदिराला 2000 वर्ष झाले. अच्छा, आणि हे कोणा मालकी आहे? काळीकर. अच्छा, ते नागपूरला राहतात, नागपूर. काका, मी तर ऐकलं होतं का इथे सत वगैरे काही होती मग असं अगोदर, सत वगैरे का, समजा कोणी चोरीच्या भावने आला, चोरी करायचे तर काहीतरी होत होता म्हणून असं ऐकलं होतं. अच्छा, म्हणजे तो वरतून मंदिरावरून. अच्छा अच्छा. मग धनुर्बाण ठेवीनी परते, बैसोनिया तेथे अश्रू टाळी. तर हे आहे मंदिरात मध्ये अग्रस्थान असलेले. म्हणजे चला आपण जाऊ पाहू आतमध्ये आता. तर घंटा बांधलेली अगोदर, अतिशय असं पाहू शकता तुम्ही इथं. खूप प्राचीन असे म्हणजे जे काही आपले होते विनायक विठ्ठल काळेकर. किती छान. हे तर महाभयानक मंदिर आहे यार.
तुम्ही खांबावरती हे कसे डिझाईन केलेले आहेत, प्रत्येक खांबावर सेम असे प्रकारचे आहेत डिझाईन जे आहेत. आपली जी संस्कृती आहे किंवा जे प्राचीन आपले जे पूर्वज आहेत ते कशा प्रकारे करत होते, हे डिझाईन जे आहे प्रत्येक खांबावर असे सेम पाहू शकता आपण कशा प्रकारे बांधलं गेलं असेल. बिलकुल एकाच याच्यापासून, एकाच म्हणजे लाकडापासून हे दिसतात सर्व खांब हे तसे आहेत पूर्ण ए टू झेड. हे समोर घंटा बनलेली आहे. इथं आतमध्ये जे तळघर आहे मोठं असंच, म्हणजे असं नाही पण आतमध्ये तळघर आहे. अतिशय प्राचीन मंदिर आणि इथं हे डिझाईन पाहू शकतो अशा प्रकारे लावलं होतं. कसं आहे तर जीर्ण होत आहे हळूहळू, तर तरी लक्ष देत आहे यांच्याकडे जिथले कर्मचारी आहेत किंवा. आणि तो आहे वरती सोन्याच्या पानाचा कळश. हे झाड कसे आहे मला पण माहीत नाही. खूपच सुंदर पाहण्यात. हे तर आपल्या ओळखीचे आहे, तुळशीचे झाड आहे. सदाफुली सदाफुली, पिवळी कन्हेरी, पिवळा कन्हेर. हा किती छान आवाज येते पक्ष्यांचा. पाहता हा मंदिर. आणि इथं अगोदर कुणी बसत असतील. कसं आहे इथले मालक वगैरे बाहेर राहतात त्यामुळे.
वातावरण मी एकदम वरती आलेलो मंदिराच्या आणि हा सोन्याचा पान बिलकुल जवळून पाहतो मी. तर हा आहे मंदिराचा परिसर. पहा तुम्ही, हा अतिशय छान मनमोहक आल्हाददायक मस्त वाटतं. यावर आपण मंदिर फिरलो, व्हिडिओ केले, खूप अशी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. पण जे इथले सेवक आहे, जे मंदिराची सेवा करतात, तर कसं आहे त्यांना जास्ती माहीत नाही. फक्त एवढं सांगितलं की बा हे मंदिर 2000 वर्ष पुराणं आहे आणि खूप असं प्राचीन मंदिर आहे हे. आणि कसं आहे इथं वरती सोन्याच्या पाण्यात आत्ताही लावलेलं आहे, जागृत आहे स्वतः इथं. आणि कसं आहे मनात भक्ती ठेवून या. आणि चला तर आपण जाऊया आता. आपला व्हिडिओ इथं एंड करताय मी. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा मला. आणि माहिती आपण घेतली थोडीफार. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, रिॲक्शन आपले सांगा मला. आणि ठीक आहे, तर भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट संडेला. तोपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, थँक्यू गाईज.